आश्रमामध्ये असं मी बऱ्याच लोकांचं नर्मदा परिक्रमेचं वर्णन ऐकलंय. तर काही जण सांगतात की काही आश्रमामध्ये अपमान होतो एकदम आपला गेल्यावर, काही ठिकाणी एकदम चांगला मान मिळतो, काही ठिकाणी गेल्यावर आपला अपमान होतो. तर तसं तुमच्या परिक्रमेत तुम्हाला कधी अनुभव आला की अपमान झाला किंवा मान झाला, अशी कुठली घटना तुमच्या लक्षात आहे का? एकतर मला म्हणजे हा प्रश्न माझ्यासाठी अनपेक्षित आहे. कारण आपण नर्मदा परिक्रमा साधनेसाठी गेलेलो असतो. नाही म्हणजे तिथे अशी शिकवण देते माई आपल्याला की हे तुझं चुकलंय, तर ते ओरडा मिळतो, पण तो मान अपमान म्हणजे काही जणांचं असं मी ऐकलंय की फार त्यांच्या मनाला लागलं आणि ते त्यांनी व्हिडिओ सांगितलाय माझी चूक मी तर मग असं म्हणेन की ते तुम्ही आणखी कोणाला तरी केलं असणार, ते तुम्हाला रिटर्न मिळालं माईच्या किनाऱ्यावरती. कारण माईचा तट असा आहे ना, तुम्ही जे करणार ना लगेच रिटर्न सगळा पाप पुण्याचा पाडा तिथे वाचला जातो. बरोबर. तुमच्या प्रारब्धात जे जे आहे ते सगळं मिळतं तिकडे. बरोबर. आणि मुळात सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की आश्रमात जेव्हा आपण जातो तेव्हा ओरडा आम्ही पण खाल्लाय, पण तो आम्ही अपमान कधी म्हणजे मी तरी समजले नाही. त्यांनी आपण घडत जातो की आपल्याला काय नाही केलं पाहिजे. आता कसं आहे की आपल्याला ही कुणालाच सवय नाहीये. जेव्हा आश्रमात पंक्ती बसतात परिक्रमावासींच्या, तर आपलं जेवण झाल्यावर आपण लगेच उठतो. तर त्यांचे नियम आहेत की सगळ्यांचं झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही, मग ती पंगत व झुटी हो गई. त्यामुळे ते सगळे म्हणत असतात पाने वाले पाव बाकी के सब हरिगुण गाव, म्हणजे तेव्हा आपण उठायचंय. मग काही जण थाळीमध्ये हात धुतात, मग तेही ओरडतात. म्हणजे हे नियम, ही एक शिस्त आहे जी आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपला अपमान झालाय. हा ओरडा तर आम्हालाही मिळाला. एक निसर्गपूरचा आश्रम, आता तर परिक्रमाची तिथून जाती नाही. निसर्गपूरचे एक आश्रम आहेत, म्हणजे ज्यांनी 2020 पर्यंत परिक्रमा जी केली, कारण 20 नंतर तो मार्ग बदललाय, कारण ते डूब क्षेत्र आहे, त्यामुळे लोक खूप बाहेरून जातात. आश्रम पण डूब क्षेत्रात आला का तो? डूब क्षेत्रात आलात, पण ते आता काय नवीन आश्रम रोडला झाल्यामुळे लोक त्या मार्गाने जातात. निसर्गपूरचा आश्रम ज्यांनी 2020 ला परिक्रमा केले किंवा त्याच्या आधी केले, त्यांना मी कुठल्या आश्रमाबद्दल बोलते हे त्यांना नक्की कळेल. नेहमी आम्ही असे जेव्हा भेटलो ना कुठे की आम्ही विचारतो, तू गेला होतास का चौका मारो आश्रमात? म्हणजे तुमचं जेवून झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर तुम्ही थाळी उचललीत की ते खरकट आहे ते सगळं उचलायचं, त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि ते सारवायचं. त्याला चौका मारो म्हणतात. आणि ह्या आश्रमात जो जो गेला त्याला ओरडा मिळालाय, पण त्याला आम्ही अपमान नाही समजला, त्याला आम्ही शिस्त समजलो. की आम्हाला कळलं की हे खरकट आपण सोडायचं नाहीये, कारण ह्याच्याच जागी दुसरी पंगत बसणार आहे, त्यामुळे त्याला उष्ट्यावर बसता लागू नये, म्हणून ते आहेच. त्यामुळे आणि एकतर आपण विरक्तीत असतो, आपण साधक असतो, त्यामुळे मान अपमान ह्या सगळ्याच्या पलीकडे जा. हे आपल्याला माई काहीतरी शिकवते, ते संस्कार घडतायत आपल्यावरती, हे असं पॉझिटिव्हली घ्या, एवढंच सांगेन. त्यामुळे मला असं कधी नाही वाटलं किंवा ते मी मनाला नाही लावून घेतलं की आपला अपमान झाला, आता कसं होणार आहे आपलं. म्हणजे खूप जणांसमोर बऱ्याच लोकांना ओरडा मिळतोच. मग तो फोनवर बोलण्यावरून असेल, पंगत उठली म्हणून असेल, किंवा कधी कधी असं होतं की ते वाढत जातात, कारण त्यांना तुम्ही एक नाही आहात, 100 200 परिक्रमावासी असतात. तेवढ्या जणांचं भोजन करून त्यांना वाढायचं असतं तुम्हाला, त्यामुळे ते भराभर वरून वाढत जातात. तर काय त्यांना तोही अपमान वाटतो की एवढ्या वरून कशी काय रोटी फेकता तुम्ही. म्हणजे पहिल्या परिक्रमेत मलाही वाटलं, अरे आपण इतक्या सदन घरातले आहोत आणि असा कुठे कोणतरी तुकडा वाढतोय आपल्या ताटात. म्हणजे मी सांगते मला जे भाव आले, नंतर हळूहळू तो बदल होत गेला की काय आहे होता आपण साधक आहोत, या सगळ्याच्या पलीकडे जायचंय आपल्याला. त्यामुळे कोणतरी आपल्याला तुकडा वाढतंय किंवा जास्त वाढलं तर कोणीतरी असं पण करतं, अरे मुझे ये नाही चाहिए. म्हणजे भले तुम्ही त्या ताटात भोजन केलेलं नाहीये, तरी तुम्ही ताटातलं परत त्या थाळीमध्ये त्यांच्या पात्रात टाकलं तरी ते उष्ट होतं, हे शिकलो. म्हणजे शिकण्यासारखं खूप आहे. आपण किती बेशिस्त आहोत ना इथे, हे कळतं तिकडे गेल्यावरती. आपल्याला आयुष्याला शिस्त नाहीये हे तिथे गेल्यावर कळतं. आपल्याला तो अपमान वाटतो, पण ऍक्च्युली ते बरोबर आहे, आपण चुकीचे आहोत. त्यामुळे प्रत्येकाने ते पॉझिटिव्ह घ्या, त्यातनं शिका आणि तेच आयुष्यात पुढे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तटावरची जी माणसं आहेत, माईच्या तटावरची, महाराष्ट्रातली म्हणा, गुजरात मधली म्हणा, MP मधली म्हणा, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रात कसा अनुभव आला, गुजरात मध्ये त्या माणसांचा कसा अनुभव आला,
MP मध्ये कसा अनुभव आला तिथल्या माणसांचा? मला जर वैयक्तिक विचारलं तर मी सांगेन परिक्रमावासींची जेव्हा परिक्रमा होते ती फक्त जी तटावर लोक जी सेवा करतायत त्यांच्यामुळे होते. बरोबर. सगळ्यात आता ही 4 स्टेट आपल्याला लागतात, म्हणजे महाराष्ट्र लागतं, गुजरात, जास्तीत जास्त MP आणि अमरकंटकला थोडासा छत्तीसगडची बॉर्डर. सगळ्यात भाव म्हणाल ना तो MP. काही परिक्रमावासींची मी जेव्हा बोलले तेव्हा त्यांना गुजरात आवडतं, कारण गुजरातमध्ये तुम्हाला भरपूर दान दिलं जातं. मला त्या दानापेक्षा जो भाव आहे ना त्यांचा, म्हणजे नसताना तुम्हाला वाढणं किंवा तुम्ही थकून आलात म्हणून तिथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे अगदी तिकडच्या म्हातारा ज्या आजी पणजी वगैरे आपण ज्यांना म्हणून अशा आहेत, त्याही परिक्रमावासी आहे हे म्हटल्यानंतर त्या येतात तुमची सेवा करायला, तुमचे पाय दाबायला. तुम्ही चालून आलाय, थकलाय, तुमचे पाय दाबू द्या, कारण ते तुम्हाला माई ह्या रूपाने पाहत असतात. म्हणजे प्रत्यक्ष माई आपल्या घरी आली आहे, हा भाव खूप महत्वाचा. काय आपल्याला मिळालं तर आता तुम्ही बघाल की आपण जिथे राहतो आपल्या घरात पण आपण नातेवाईकांना कितीसा वेळ देतो, किंवा नातेवाईक जाऊ देच, घरातल्याच आपण एकमेकांना किती विचारतो, किती एकमेकांशी बोलतो, पण ते सगळे पटापट काम आवरून अख्खं गाव येणार त्या घरात तुमची विचारपूस करायला. कहा से हो, कहा से आई, फिर परिक्रमा कहा से उठाई, इतकं कौतुक. मग कोणतरी सांगून जाणारा, जर तुम्ही मंदिरात राहिलात कुठल्या, मैं भोजन दूंगी आज, किसी को मत बोलना, म्हणजे नंबर लागतात. अच्छा त्यांनी भोजन दिलंय ना, मग मी दूध आणून देतो. मग त्यांनी रात्री दूध सांगितलं ना, मग मी आत्ता चहा आणून देतो. म्हणजे ही तुमची सेवा तुम्हाला इतकी मिळते, म्हणजे ही कॉम्पिटिशन लागते. आपण असं तर बोलू, अच्छा त्याला तो देतोय ना, मग ठीक आहे, आपण कशाला त्रास, आपण कशाला जातोय ना, मग आपण नंतर काय लागलं कोण आलं तर बघू. पण तिथे म्हणजे माझ्याकडे ना शब्द नाहीयेत. म्हणजे मी आजही, म्हणजे मी परिक्रमेत नसताना पण जेव्हा जाते ना तटावरती, अक्षरशः गाव जमतं, अरे मैया आ गई आप. मग आता मी 2-4 दिवस जाऊन आले ओंकारेश्वरला, एका गावात राहिले होते. आज मेरे यहाँ भोजन कर लो, आज मेरे यहाँ मक्के की रोटी बन रही है, आज पालो, आज चाय के लिए आ जाओ. मग कधीतरी असं की मी नवीन घर बांधलंय तर तुम्ही या ना माझ्या घरात, चाला, तुमचं पदस्पर्श होऊ द्या. इतका भाव, म्हणजे हे म्हणजे या सेवेला नावच नाहीये. त्यांच्यामुळे आपली परिक्रमा घडत असते आणि इतके सेवा करणारच ते, कारण माईच्या कुशीत जन्म घेतलाय, माईचे संस्कार आहेत त्यांच्यावरती. त्यामुळे खूप सेवा, म्हणजे शब्द नाहीयेत, नाव ठेवण्याची जागा नाहीये, किंवा असं पण नाही होत आहे की अगदी म्हणजे तूप दूध तुमच्या पुढ्यात सगळं आणून ठेवतात की तुम्हाला हवंय ते घ्या, बरं निघताना बांधून देतात की आगे कहीं नाही मिलेगा, कारण त्यांना जास्त रस्ता माहिती असतो, तो याप रखलो, पालो आगे कहीं. बरोबर. परिक्रमेत असं म्हणतात की आपण कोणती छोटीशी इच्छा जरी मनात निर्माण झाली आपल्या, तर लगेच ती पूर्ण होते. असा तुम्हाला काय अनुभव आला, छोटी मोठी कुठली इच्छा परिक्रमा करताना? म्हणजे हे मी का तुम्हाला सांगतोय की बरेच व्हिडिओत मी ऐकलंय की माझ्या मनात असं आलं, लगेच ते मिळालं. म्हणजे त्यासाठी आपण जात नाही तिकडे, पण जे करणार आहेत त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे परिक्रमा करण्याची, त्या दृष्टीने आपण. खरं म्हणजे बघायला गेलं तर मी माई तुम्हाला द्यायलाच बसलेली आहे, आपली झोळी कमी पडते घेण्यासाठी ती. त्यामुळे आणि मानवी रूपात आहोत ना, त्यामुळे आपण काय, जिलेबी हवी, गुलाबजाम हवा, बासुंदी हवी, आणि जे मागायचे ते मागतच नाही, जे महत्वाचं आहे. माई ही इतकी चॅप्टर म्हणेन मी की ती आपल्याला हेच सुचवते, फालतू गोष्टी. कारण ती मोहाचे क्षण टाकणार तुमच्या पुढ्यात. आपण त्यातनं काय वेचायचंय, काय मागायचंय. त्यामुळे तुम्ही असं, म्हणजे मलाही झालंच तसं की मी असं ठरवलं होतं की तिन्ही परिक्रमेत मी तो नियम पाळलाय की मी कधीही विकत घेऊन, म्हणजे आज मला हे खावंसं वाटतंय की मला इथे नकोय, सदाव्रत आहे म्हणून मी विकत घेऊन खाल्लंय नाही. दक्षिणा मिळाले तर मी नक्कीच ती खर्च केली की मला आता शेंगदाणे घ्यायचे, गूळ घ्यायचंय किंवा औषध घ्यायचं असेल, जे काय असेल तर ते मी दक्षिणा खर्च केले, कारण संचय करायचा नाही हा एक नियम आहे. तुम्ही संचय करण्यासाठी नाही आलेला, त्यामुळे संचय करायचा नाही तो पैशाचा किंवा आणखी कुठल्याही गोष्टीचा, म्हणून ते मी वापरले. तर पहिल्या परिक्रमेत जिलेबीसाठी माझ्या एका मैत्रिणीने, त्या माझ्यासोबत जी होती तिने म्हटलं होतं, तर मी म्हटलं नाही, मला नाही खायचे, मी विकत घेऊन खाणार नाहीये.
पण दुसऱ्या दिवशीच आम्हाला शूलपाणीच्या इथून जाताना बाईकवरून माणूस आला आणि त्यांनी गरम गरम जिलेबी आणि पोहे दिले. हे मिळत राहतं तुम्हाला, पण आपली बुद्धी तोकडी पडते. आपण तेच मागत राहतो की आज हे खायला हवंय, आज ते खायला हवंय. काही वेळा असं झालंय की दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेत मला तेवढी बुद्धी माईने नक्कीच दिली. खूप असे काही अनुभव आहेत जे मी सगळे नाही उघड करू शकत. माई जे जे इच्छा केलीये किंवा माईला जे द्यावं असं वाटलंय ते माईने अगदी भरभरून दिलं. आणि ते कळलं त्यावेळेला की आपल्याला आता हे मिळालं. म्हणजे एक किस्सा मी नक्कीच सांगेन की मला अशी खूप इच्छा होती की एक क्युरियोसिटी होती की अग्निहोत्र कसं करतात. म्हणजे अग्निहोत्राचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत किंवा तुम्ही बघाल तर परदेशात अग्निहोत्रावरती रिसर्च चाललाय की एवढे काय पॉझिटिव्ह इफेक्ट येत आहेत त्याचे. त्यामुळे इच्छा होती की अग्निहोत्र शिकावं, पण ते कधी हे सुचलं नाही की युट्यूब बघून शिकावं. पण ते मनात इच्छा होती. त्या अनघोराच्या आश्रमात मला उन्मेषानंदांनी अग्निहोत्र शिकवलं आणि तेव्हा मला असं वाटलं की अरे आपली इच्छा होती ती माईने आज पूर्ण केली. अशा साधकाला ज्या उपयोगी पडतील त्या इच्छा करा तुम्ही. माई द्यायला बसलेली आहे, घेत जावं. परिक्रमेमध्ये असताना तुम्हाला कधी असुरक्षित वाटलं होतं का, की मी आता एकटी पडले किंवा असं काय, असा कधी प्रसंग आला का परिक्रमेत? पहिल्या परिक्रमेत थोडीशी भीती होती परिक्रमेला निघताना की जर आपण एकटं पडलं तर आपलं काय, म्हणजे कसं सर्वाईव्ह करणार आहोत आपण. कारण आपण शहरात राहणार, जंगल वाटा, त्या नदी नाले पार करून जायचंय, तर हे सगळं आपल्याला झेपणार आहे का. पहिल्या परिक्रमेत खूप सारा अनुभव गाठीशी आला की नाही, ही माई ही शाश्वत आहे आणि ती प्रत्येक परिक्रमावासीची काळजी ही घेतेच. त्यामुळे समर्पण हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या मनात ते मात्र ही शंका नाही आली पाहिजे की आता आपलं कसं होणार आहे. पहिल्या परिक्रमेत तरी माझ्या बरोबर होत्या मैया, दुसऱ्या आणि तिसऱ्या परिक्रमेत पाऊण परिक्रमा तरी माझी एकटी झाली, माईने करून घेतली. तर जेव्हा वेगळे झालो आम्ही, म्हणजे दुसऱ्या परिक्रमेत पण माझ्याबरोबर एक मैया होत्या आणि नाशिकचे काही 3-4 जण होते. त्यांना मम्मी गरुडेश्वरला सोडलं तेव्हा मी स्वतः खूप रडले, तेही रडले की माई तू आता एकटी कसा पुढचा प्रवास करणार आहेस. म्हणजे गरुडेश्वर टू ओंकारेश्वर परत हा खूप मोठा प्रवास होता. तर मलाही रडू आलं की झालं आता आपलं काही खरं नाहीये. पण ते जेव्हा गेले निघून मी खूप रडले, म्हणजे अगदी ओक्साबोक्षी रडले. पण नंतर स्वतःला सावरलं की नाही, म्हणजे स्वतःला कशात अडकवून नाही घ्यायचे. म्हणजे माणसांमध्ये अडकायचं नाहीये आपल्याला, आपण माईमध्ये अडकायला आलोय. तिच्यावर सोडूया आणि चालत राहू. आणि त्यावेळेस माझ्या पायाला थोडी दुखापत झाली होती म्हणून मी एका आश्रमात थांबलेच होते. ते गेल्यानंतर 3-4 दिवस मग मी थोडस डॉक्टर म्हणजे केवडियाला घेऊन औषधं घेतली, इंजेक्शन घेतले. पायामध्ये थोडासा पस झाला होता. आणि ज्या दिवशी तो दिवस आला ना की आता एकटीला प्रवास चालू करायचा आहे, त्या दिवशी असे पाय लटपटायला लागले होते. पण तो पहिला दिवस झाल्यानंतर जेव्हा संध्याकाळी एका आश्रमात थांबले आणि रात्री जेव्हा झोपले आणि जेव्हा चिंतन व्हायला लागलं की या आतापर्यंतच्या दिवसापर्यंत आपण आज माईने आपल्याला सुखरूप आणलं इथपर्यंत, म्हणजे ह्याच्या पुढची काळजी आपली माई घेणार आहे. आणि इतका ठाम विश्वास बसला की असंच ठरलं की एकतर मी स्वतःला ही मनात समजूत करून घेतली की आपण एवढे पुण्यवान नाही की आपला अंत माईच्या तटावर होईल. त्यामुळे माई आपल्याला इथून सुखरूप काढणार आहे ही एक गॅरंटी होती. आणि ह्याच विश्वासावरती पुढे चालत राहिले. आणि जंगलातून पण जाताना कधीच, म्हणजे बऱ्याच जणांना मला विचारत की श्वापद वगैरे असतात तेव्हा तुम्हाला काय त्रास, कधी माईचं इतका प्रोटेक्शन दिलं तिने मला, कधी ते समोरही आले नाहीयेत. म्हणजे अगदी जेव्हा माईचा तट म्हटल्यानंतर पूर्ण जंगलच असतं. खूप एकटी चालली आहे, म्हणजे नंतर तिथून बाहेर आल्यानंतर मग ते गावातले पण विचारते कहा से आई, किस रस्ते से, अरे वहा कहा से आई, वहा तो भेड ये है वो है, असं खूप सांगायला आले. तेव्हा असं वाटतं अरे मग इतकं माई आपल्यासाठी करतीये. तर त्यामुळे असं, आणि माणसांची तर भीती नाहीच. म्हणजे मी तर असं म्हणेन की
आपल्याकडे जे म्हटलं जातं ना की एकटी स्त्री ही संधी नाहीये, ती बरोबर. जबाबदारी आहे. हो. तर हे जे वाक्य आहे ना तिथे मला जास्त त्याचा अनुभव आला. इतकी गावातली लोक तुमची काळजी घेतात, एकटी म्हटल्यानंतर ते तुम्हाला मंदिरातही राहू दिलं नाही मला कधी. नाही मैया आप हमारे घर चलो. आणि कोणी ओळखीचं नाही तरी आपण बिनधास्त त्यांच्या घरी जातो, छान झोपतो, अगदी झोपही छान लागते. म्हणजे ते मात्र शंका नाहीये, माई खूप प्रोटेक्शन देते. म्हणजे ना जंगली श्वापदांचं ना माणसांचं. तो तट आणि ते व्हायब्रेशन्स तुमचं पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे असं मला कधी नाही जाणवलं. बऱ्याच जणांना काही वेगवेगळे अनुभव असतील पण मला तरी नाहीयेत. खूप सुरक्षित गेले, सुरक्षित आले. म्हणजे मी कधी घरी फोनही केला नाहीये की आज मी इथे पोहोचले, आज मी तिथे पोहोचले, असंही नाहीये. आणि माझ्या नवऱ्याला पण इतका विश्वास होता की स्वामींनी हिला नेलंय तर स्वामी सुखरूप आणतील. त्यामुळे ते सगळं. परिक्रमा करताना तुम्हाला कधी असं वाटलं का की आता अर्धवट सोडावी? बऱ्याच लोकांचं मी ऐकलंय की त्यांचा असा जीव मेटाकुटीला येतो की त्यांना असं वाटतं की बस बाबा आता कशाला आलो मी इकडे, असं बऱ्याचदा ते सोडत नाहीत काही जण. पण त्याच्या मनात एकदा शंका येऊन जाते, मी कशाला आलो इकडे, घरी होतो सुखात, इकडे कशाला आलो. असं तुम्हाला कधी प्रसंग वाटला का? 3 परिक्रमेमध्ये असं 3ही परिक्रमेत झालंय मला. कारण ते इतकं हेक्टिक आहे ते. म्हणजे आपल्याला इथे सोपं वाटतं सगळं बोलणं, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या परिक्रमेत काय माझ्या प्रारब्धाचं ओझं माहिती नाही, पण ते 12 किलो ओझं होतं पाठीवरती. म्हणजे जे माझे बॅग उचलून कधी कधी म्हणायचे ना, कोणतरी बाईकवरून जाताना भेटायचं की मैया कहा तक जाओगी, कौन से आश्रम पहुंचोगी. मग तेच असं घ्यायचं की कुछ तो सेवा दे दो. मग ते कधी कधी माझी बॅग हट्टाने घेऊन जायचे पुढे की आप आ जाओ, आणि आपण ही बिनधास्त बॅग देतो. तर ते बॅग उचलायचे ना, अरे मैया कितना वजन लेके घूम रही हो, कैसे चलोगी. पण त्यावेळेस ते मला नाही वाटायचं. ह्या एक वजनावरनं मी एक किस्सा नक्कीच सांगेन तुम्हाला की एका आश्रमात मी गेले, अशी बॅग ठेवताना ती जरा जोरातच पडली. तर एका बाबाजींनी बोलवलं त्या आश्रमातल्या, आणि क्या मैया इतना क्या भर के लाई हो बैग में. म्हटलं कुछ नहीं बाबाजी, 2 जोड़ कपड़ा है, थाली है और ठंड के कपड़े हैं. अच्छा तो एक काम कर लो, सबको घर में बोल के आई होगी ना नर्मदा परिक्रमा के लिए जा रहे हो, तो किसी ने बोला होगा मेरा नमस्कार बोल देना मैया को. तो वो जो सबके बटोर के आई हो ना, वो माई को सौंप दो. म्हणजे हेही शिकण्यासारखं. आपणही सहज म्हणतो, अरे गिरनारला चाललायस, माझा नमस्कार सांग महाराजांना. तू तुझं ओझं त्याच्यावर का टाकतोयस? हे कळत न कळत आपण ओझं दुसऱ्यावरती टाकतोय. माझंही मी सांगेन की मी जेव्हा जाते, आता अक्कलकोटला जाते, मला कोणी सांगितलं माझा नमस्कार सांगा, आता मी सरळ सांगते तुम्ही तुमचं सांगा. कारण हे मला कळलं हे काय करतोय आपण चुका. म्हणजे मी जे म्हटलं की नर्मदा परिक्रमा ही एक आयुष्याला शिस्तही लागते. असंख्य चुका आपण करत असतो. तर मला ते कळलं नाही. अरे सबने नमस्कार चमत्कार जो तुम्हें दिए ना, वो अभी तक लेके घूम रही हो, वो माई को सौंप दो. जाओ माई में खड़े रहो, माई का जल ले लो और बोलो चुकबुल माफ कर दो, जो है वो सब आपको समर्पण. खोटं वाटेल तुम्हाला, माझ्या बॅगेचं वजन मी प्रत्येक तिथे ना कपास वगैरे मोजण्यासाठी मोठे मोठे डिजिटल काटे असतात, मी माझी बॅग मोजायची, वजन तेवढंच होतं पण मला पाठीवर नाही लागायचं. म्हणजे हे कळत न कळत आपण सगळ्यांचं ओझं घेऊन फिरतो. आपण कुठे जातो की चला तामणकरांचा नमस्कार, किंवा आणखीन कोणाचा नमस्कार कुठे जाऊन सांगतो आपण. हे कळत न कळत ओझं आपण वाहत असतो. तर तेही शिकले की आता मी पूर्वी तेच करायचे, अरे जातच माझा नमस्कार सांग. तू काय सांगत आहेस, तू इथे बसूनही सांगू शकतोस. तुम्हाला बोललो मी नेहमी आता जे माझ्या संपर्कात त्यांना सांगते तुम्ही तुमचा द्या, माझ्याकडे देऊ नका. खरंच म्हणून मी सांगते ना, नर्मदा परिक्रमा ही शांतपणे करा, कारण खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे तसा प्रसंग कुठला आला की तुम्हाला असं वाटलं मी कशाला आले, तो प्रसंग? ते म्हणजे ओझं चालता येत नाहीये मला, आणि म्हटलं आपल्याला हे जमत नाहीये, आता झेपत नाहीये. दुसऱ्या परिक्रमेत तर माझ्या पायामध्ये पस झाला होता, म्हणजे पायाची नखं सगळी गळून पडली, इतका पस झाला. म्हणजे एका डॉक्टरने तर सांगितलं ही गँग्रीनची लक्षणं आहेत. आणि एक क्षण असं वाटलं की नाही आता आपल्याला नाही झेपत आहे, कदाचित गाडीत बसावे लागणार आहे.
पण असं आतून मन कुठेतरी म्हणत होतं किंवा ते माईचं नियोजन होतं की माई परीक्षा पाहत होती की ही काय निर्णय घेते. हा. ती तुम्हाला असं खूप प्रसंग टाकते की तुम्ही आता निघा इथून, बरोबर. तुमची वेळ संपली. पण तुम्ही किती तुमच्या संकल्पावरती ठाम आहात की नाही मला हे पायीच करायचंय. म्हणजे काही जण ह्याला हट्ट म्हणाले, पण हा हट्ट नाहीये, ही तुमची परीक्षा असते. अध्यात्म ही च्या वाटेवर चालायचं तर परीक्षा तुम्हाला द्यावीच लागणार. त्यामुळे मला बऱ्याच जणांनी सांगितलं, मला तिकडचे एमपीतले लोक पण म्हणाले की मैया आप ऐसे चल रहे हो, म्हणजे तो पू माझ्या नखातून गळून चपलेतून गळून तो रस्त्यावर गळायचा चालताना, इतका पू झाला होता तळव्याला. म्हटलं माई तू आणलंयस, तूच पूर्ण करून घेणार आहेस. सगळे म्हणायचे माई आप अधू हो जाओगी, जिद मत करो, गाडी में बैठ जाओ. म्हटलं संकल्प है पैदल ही करना है, जब तक चल सकती हूँ चलूंगी, बाकी माई सोचेगी क्या करना है. पण तिने खूप दिवस, साधारण तो एक 15 दिवसाचा कालावधी होता, तो माझ्या पायात पू झाला होता. तो पू घेऊन चालत राहिले, त्रास खूप झाला. मला असं वाटलं काही क्षण की नाही आता गाडीत बसून पुढे जाऊया, पाय बरा झाल्यानंतर कुठेतरी थांबून मग चालू, असंही वाटलं. पण ते असं मनाला वाटायला लागलं, अरे 5 किलोमीटर गेलं तरी ते मी पूर्ण पायी नाही होतंय. बरोबर. आणि ते पटत नव्हतं. पण माईलाच दया आली. ती हट्टी, मी हट्टी. तिने तो हट्ट पुरवला, तिने तो पाय लवकर लवकर बरा केला आणि चालून घेतलं. तिसऱ्या परिक्रमेत जेव्हा मी उलट्या तटावरून परिक्रमा उचलली, उत्तर तटावरून, महेश्वरवरून, म्हणजे त्यावेळेस ही सगळेजण ओंकारेश्वर वरून उचलतात, त्यामुळे तिथूनही चालताना जेव्हा 4 जण होतो आम्ही, नंतर नरसिंगपूर नंतर पहिले एक 4-5 दिवसात एक मैया होता त्या सुटल्या. मिर्झापूर पर्यंत पोहोचेपर्यंत 10-15 दिवसात तो एक मुलगा होता जबलपूरचा, तो सुटला. नंतर नरसिंगपूर नंतर ते एक बाबाजी निघून गेले. नंतर राहिले एकटी, आणि उलट्या तटाने उचलल्यामुळे मागे पुढे परिक्रमावासी नाही, आश्रमात गेली तरी एकटीच. तुम्ही मानसिक खूप हलता. शारीरिक तुमची क्षमतेने तुम्ही हलताच, पण मानसिक खूप हलता तुम्ही. आणि असं वाटायला लागलं की आत्ता शुलपाणीतून आपण कसं जाणार आहोत एकटे, आणि सगळे मग बोलायला लागले की अकेले हो तो शुलपाणी से मत जाओ. आणि माझे ढोपर पण फार दुखायला लागले, कारण तिसऱ्या परिक्रमेत मी मंडलाच्या जंगलामधून आले. म्हणजे बरेच जण मंडलाच्या जंगल मधून येत नाहीत, तो अगदी तटाचा रस्ता आहे आणि तो शुलपाणीपेक्षाही कठीण आहे. पण ह्यावेळेस ठरवलं होतं की नाही, मंडलातून जायचंच आहे आपल्याला. त्यामुळे ह्यावेळी मंडलातून आले होते. म्हटलं आता काय करायचं, कळे ना, सुचे ना. म्हटलं गाडीत बसून शुलपाणी क्रॉस करून मग परत पुढे चालूया, नाहीतरी आपल्या तशा 2 झालेल्या आहेत, असं खूप खूप वेळा मनात आलं. विचारांची एवढी घालमेल झाली, म्हणजे मग त्याच्यामुळे जेवण जाईना, म्हणजे काय पुढचा प्रवास आपला कसा होणार आहे. पण जसं मी म्हटलं, पहिल्या परिक्रमेत माझ्यावर एक देशपांडे काकू होते, तर त्यांनी मला शहादा प्रकाशाचा रस्ता सांगितला. म्हणजे शुलपाणी 140 किलोमीटर आहे, तर शहादा प्रकाशा 240 किलोमीटर आहे, जास्त 100 किलोमीटर जास्त. आणि इथे आम्ही 1-1 किलोमीटर वाचवत असतो. पण मग असं म्हटलं की अरे नाही, पण संकल्पपूर्ती होते ना आपली, मग 100 किलोमीटर काय लवकर घरी जाऊन काय करणार आहोत जास्तीत जास्त. त्यामुळे म्हटलं आणखीन काही दिवस, 100 किलोमीटर जर 25 चाललो तर 4 दिवसाचा प्रश्न आहे, 4 दिवसाने काही मोठा फरक नाही पडत आहे. पण तो रस्ता इतका बाहेरचा होता की तिथे आश्रम नसणार आहेत हेही माहिती होतं. मग म्हटलं आता सोय काय, पण त्या दवानापासून तो एक टर्न येतो लखनगाव म्हणून, त्या लखनगाव फाट्यावरून शहादा प्रकाशा मार्गे बाहेर पडले. त्या लखनगावला जेव्हा टर्न घेतला ना, मला सगळे म्हणत अरे मैया उलटी जा रही हो, बड़वानी जाओ, बड़वानी से फिर सीधा शुलपाणी होके निकलो. म्हटलं शुलपाणी से नहीं जाना है, पैर बहुत दर्द करे और अकेली हूँ. अकेले हो तो मत जाओ शुलपाणी से, कारण थोडासा कठीण आहे तो रस्ता, कोणतरी सोबत हवं. आणि आदिवासी क्षेत्र आहे मुळात, त्याच्यामुळे मीही सांगेन की उगाच माई काळजी घेत असते, पण माईवर ही थोडा भार टाकू नका. थोडस सत्सद विवेक बुद्धी वापरा, अंधश्रद्धा अगदी अंधश्रद्धा नको. त्यामुळे ठरवलं की नाही, 240 किलोमीटरचा रस्ता पण तिथून जायचं. आणि लखनगाव फाट्याला गेले आणि ठरवलं होतं की आता ह्या गावात आपल्याला थांबायचंय. तर ते गाव असं 5 किलोमीटर का 3 किलोमीटर वरती राहिलं होतं. बाजूने सगळे डोंगर, डांबरी रस्ता होता. आणि मनात होतं की माई तुझ्यावरती भरोसा ठेवून आता चालले, कुठे राहणार आहे, मंदिर मिळालं तरी मी राहण्याची तयारी आहे माझी, पण तू सोय करणार आहेस हे मला माहितीये. असा अनुस्वार लागतोय नाही, असं टिंब लागतोय नाहीये त्या वाक्याला. तेवढ्यात मागून
बाईकचा हॉर्न आला. बाईकचा हॉर्न आला तर मी आपली एकटीच चालले होते म्हणून मी मधून चालले होते रस्त्याचं. मला वाटलं मी बाजूला व्हावी म्हणून हॉर्न येतोय, तर परत हॉर्न यायला लागला. मग मी थांबून मागे वळून बघितलं, रुको रुको नर्मदे हर रुको रुको. मग त्याने विचारलं की परिक्रमावासी हो? म्हटलं हाँ. तो उल्टे कहाँ आ रहे हो? मतलब राजपुर मार्ग निकलूंगी शहादा प्रकाशा. अकेले हो तो शिल्पानी से नहीं जाना है और पैर में बहुत दर्द है. अच्छा तो आगे कहाँ रुकोगी? मतलब मालूम नहीं मैया जहाँ रुकाएगी. म्हणजे मी मनात जे गाव ठरवलं होतं की ह्या गावात आता आपल्याला राहायचंय, त्याच गावातली ती व्यक्ती अच्छा एक काम कर लो, मैं आपकी राह देखता हूँ, मैं उसी गाव का हूँ, मेरे घर रह लो. माईने इतकं नियोजन केलं आणि तिला माहित होतं ही एकटी चाललीये. ती व्यक्ती मला अशी मिळाली की ज्याचा संपर्क अगदी शहादा प्रकाशापर्यंत होता प्रत्येक गावात. माझी 8-10 दिवस लागले मला तो पार करायला. 8 दिवसाची सोय त्या माणसाने पुढे पुढे करत गेले. म्हणजे माईवरती भरोसा ठेवून निघाले. म्हटलं तूच सोय करणार आहेस, त्यामुळे तशी ती सोय करत गेली. त्यामुळे कधीच एकटं आहोत, आता भीती आहे, आता आपण कुठे राहणार हे वाटलंच नाही. आणि तशी तयारी होती की अगदीच नाही झाडाखाली झोपायची पण तयारी होतीच, पण शेवटी माई आहे ती आपल्या बालकाची काळजी घेणारच. परिक्रमा करताना तुम्हाला कोण गूढ व्यक्ती भेटली का? म्हणजे नंतर असं वाटलं की हे माणूस होतं का, परमेश्वराचा अवतार होता, असं काय कोणाची भेट झाली? त्याच्याबद्दल काय सांग. पहिल्या परिक्रमेत आम्ही जेव्हा तिघी होतो तेव्हा बुधनीवरून जेव्हा आम्ही निघालो तर आम्हाला कोणीतरी सांगितलं शॉर्टकट, मैया शॉर्टकट से जाओ 10 किलोमीटर बचेगा. तेव्हा आम्हाला एक जंगलचा रस्ता सांगितला एकाने. पण त्या जंगलाच्या रस्त्यात गेल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आता आम्हाला रस्ता सापडत नाहीये पुढच्या गावात जाण्यासाठी. कारण सागाची झाडं असतात ना, ती झाडं होती आणि त्याचा सगळा पालापाचोळा पायवाटेवरती पडला होता. त्यामुळे आम्हाला पायवाट सापडत नव्हती. आम्ही तिघी होतो तेव्हा. तर मग असं ठरवलं की तिघीने 3 वाटेने जायचं, ज्याला जी वाट सापडेल त्यांनी येऊन परत इथेच यायचं आणि एकमेकींना सांगायचं आणि त्या वाटेने आपण निघायचं. मी एका वाट्याने गेली, त्या वाशीच्या एक मैया एका वाट्याने गेल्या, त्या पुण्याची मुलगी एका वाट्याने गेली आणि तिघींनाही वाट सापडली आणि तिघी परत तिथेच आलो. मग नर्मदे हर ओरडलो. मग ह्या परत आणखीन दुसऱ्या वाटेने गेल्या. मी तिकडेच थांबले होते. म्हटलं मागून जर कोण आला आणखीन परिक्रमा असती तर आपल्याला त्यांच्यावर चालता येईल, म्हणून मी तिथेच थांबले. तर मग मी आवाज दिला नर्मदे हर. आणि तिसरं जेव्हा नर्मदे हर केलं तेव्हा नर्मदे हर म्हणून एक आवाज आला आणि एक जेंट्स बाबाजी एक समोर आले. नर्मदे हर मैया क्या हुआ? मग त्यांना मी गावाचं नाव विचारलं. म्हटलं यहाँ पहुंचना है, रास्ता भटक गए है. तर चलो मैं दिखाता हूँ. मतलब नहीं रुको, मेरे साथ और 2 मैया है, वो रास्ता देखने गई है, वो आने के बाद हम निकलेंगे. मग त्या दोघी आल्या. मी त्यांना म्हटलं ह्यांना रस्ता माहिती आहे, आपण ह्यांच्याबरोबर जाऊ. आम्ही त्यांच्याबरोबर चालायला लागलो. त्या दोघी पुढे चालत होत्या गप्पा मारत, मी त्या बाबाजींबरोबर गप्पा मारत. म्हटलं हम 15-20 मिनिट से नर्मदे हर कर रहे थे, आप कहाँ से आए? मैं यही था. म्हणजे त्यांनी नक्की सांगितलं नाही ते कुठे होते, पण ते यही था असं त्यांनी फक्त सांगितलं. आणि जेवढं विचारेन त्यात एक वाक्य पण एक शब्द बोलायचे फक्त. मग त्यांनी फक्त मला म्हणाले रुको मैया. आणि मग ते थोडस असं डोंगर खाली उतरून पालापाचोळा बाजूला करून त्यांनी एक कुऱ्हाड घेतली आणि मी म्हटलं ये कुऱ्हाडी. आता तसं थोडीशी भीती वाटायला लागली की मी कुऱ्हाड कशाला घेतली, एक तर आम्ही तिघीच. म्हणजे मनात वेगवेगळे विचार यायला लागले की म्हटलं आपण योग्य केलं नाही ह्या माणसाला सोबत घेऊन. म्हणजे पण ते लक्षातच नाही आलं की कोणतरी एक व्यक्ती आपल्याला दाखवते, ती कोण आणखी वेगळी असू शकेल. कारण घाबरल्यानंतर आपण सगळं विसरतो. आणि ह्या दोघी अगदी जवळजवळ अर्धा किलोमीटर पुढे होत्या आणि त्यांनी अशी कुऱ्हाडी अशी खांद्यावर घेतली आणि तो माझ्यावर चालत राहिला. तर आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मैं उसी गाव में जा रहा हूं, म्हणून मग म्हटलं चला त्यांच्याकडे जाऊया. मग असं डोंगराच्या माथ्यावर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की खाली अशी थोडीशी नदी होती छोटी, ये नाला म्हणतात, ये नाला पार कर लो, सामने के पहाड़ी पे चढ़ जाओ, वहां आपको गाँव मिलेगा, खेतों से सीधा आगे जाओ. म्हटलं बाबाजी आप भी आ रहे हो ना? नहीं मैं नहीं आऊंगा, मेरी सीमा यही तक है. तरी मला ते डोक्यात नाही आलं की कोणतरी वेगळी व्यक्ती असू शकेल. कारण
एक तर पहिली परिक्रमा, बरोबर. त्यामुळे फक्त क्युरिओसिटी होती की काहीतरी. बरोबर. आणि नर्मदा परिक्रमा म्हटल्यानंतर सगळे आता जेवढे काय व्हिडिओ बघत असतील, वाचत असतील, सगळ्यांना पाहिजे असं की काहीतरी चमत्कार सांगा. हो. चमत्कार म्हणजे नर्मदा परिक्रमा, बरोबर. असं एक ते हो. समीकरण जुळलेलं आहे. बरोबर. पण ती इतकी घाबरले होते, त्यामुळे काही सुचलं नाही. मग मी त्यांच्या पाया पडायला गेले. मी म्हटलं, कारण ऑब्व्हियसली त्यांनी मदत केली म्हणून मी त्यांच्या बरोबर. पाया पडायला गेले. माझ्या डोक्यातही नव्हतं ती कोणतरी व्यक्ती असेल. मी पाया पडायला गेल्यानंतर ती व्यक्ती मागे सरली. पाव मत पडो, उल्टा मैं आपके पाव पड़ता हूँ, आप मैया हो मेरे लिए. म्हटलं नहीं नहीं, मैं तो परिक्रमा वासी हूँ, आपने हमें रास्ता दिखाया इसलिए आप मैया हो मेरे लिए. बरोबर. मी फक्त एवढंच बोलले आणि तो माणूस निघूनच गेला हा. सरळ. मग मी ह्यांना जाऊन सांगणार तोपर्यंत ह्या घाटी उतरल्या होत्या खाली. खाली उतरल्यानंतर पण मला ते क्लिक नाही झालं. पण जेव्हा मी हे अनुभव सांगते, तर आता तुम्ही माझ्या आणखीन 1-2 व्हिडिओ त्याला पाहाल तुम्ही, की कोणतरी खाली कमेंट्स टाकले की तुम्हाला ते परशुराम भेटले होते. हे सप्त चिरंजीव असतील माहिती नाही, पण तेवढी कुवत माझी नाहीये की किंवा आपल्या कोणाचीच नसते. त्याला ती साधना फार लागते की समोर कोण आलंय दिव्य पुरुष किंवा आणखीन कोण दिव्य व्यक्ती ती ओळखायची, पण ती ओळखता नाही आली. दुसरं एक समीकरण आणखीन, नर्मदा परिक्रमा इज इक्वल टू अश्वत्थामा असं फिरतंय खूप. पण मला असा काहीच अनुभव आला नाहीये किंवा मी ते ओळखू शकले नाहीये किंवा माझ्या ते प्रारब्धात नसेल, त्यामुळे मला काही भेटलेले नाहीये. पण हे सगळं विचारताना प्रत्येक जण जेव्हा नर्मदा परिक्रमेबद्दल उत्सुकतेने विचारतं, तेव्हा पहिलं हेच विचारतात की अश्वत्थामा भेटला का. पण कधीच कोणी विचारत नाही तुम्हाला माई भेटली का, तुम्ही ज्या सद्गुरूंना मानता ते सद्गुरू भेटले का तुम्हाला. तर मला तरी असं वाटतंय की ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करूया आपण नर्मदा परिक्रमेचा. कारण काय झालं, आता ही क्रेज झाली. ह्याला अश्वत्थामा भेटला, मग मलाही भेटला पाहिजे. हा. आणि नर्मदा परिक्रमा हे एक प्रेस्टिज इश्यू झालाय की मी नर्मदा परिक्रमा करून आलो. त्यामुळे साधना आहे, ही साधनेसाठी जा, कोणतरी भेटलं पाहिजे. आपल्याला कोणतरी ओळखण्यापेक्षा त्याची नजर आपल्यावर पडली आहे ह्याच्यात समाधान माना. मी जेव्हा अक्कलकोटला वगैरे पण जाते, जेव्हा गर्दी असते ना, खूप सगळे ढकलाढकली करत असतात दर्शनासाठी, पण मी अशी शांत कुठेतरी बाजूला उभी असते कधी कधी, किंवा आणखीन कुठल्या मंदिरात गेली तरी, की आपल्या आचरणामुळे त्या दिव्य तत्वाची दृष्टी आपल्यावर पडली पाहिजे. ते महत्वाचं आहे आपल्याला ते दिसण्यापेक्षा. त्यामुळे मी हेच डोक्यात ठेवलंय, मला कोणाला तरी भेटायचंय, मला कोणाला तरी पाहायचंय, म्हणून नर्मदा परिक्रमा झाली नाही. मुळात मी ही ठरवून कधीच केली नाही. त्या घडत गेल्या, माझ्या नशिबात किती होत्या, प्रारब्धात किती होत्या, त्या माईलाच माहिती. आतापर्यंत 3 झाल्या आहेत, पण त्याने माझं आयुष्य बदललं. परिक्रमेमुळे आयुष्य बदलतो. पुढचा तोच प्रश्न आहे की तुम्ही जी पूर्ण ज्या परिक्रमा तुम्ही केला, त्याच्यावर स्वतःमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला, परिक्रमा करण्या अगोदरच्या तुम्ही आणि आता जो तुम्ही 3 परिक्रमा नंतर तुम्ही स्वतःला काय बदल जाणवतात तुम्हाला स्वतः? खूप बदल होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं, आपण किती बेशिस्त असतो इथे, ती एक शिस्त लागली. जेवणाचं ताट पुढे आल्यानंतर अन्न देवतेला नमस्कार करायचंय हे शिकले. कळत न कळत तुमच्यावर ते संस्कार घडत जातात. आयुष्य बदललं. 2 जोडी कपड्यांमध्ये आपण राहू शकतो, गरजा कमी झाल्या. गरजा, आणि मुळात तिथे राहिलो आपण, मग इथे का नाही राहू शकत. त्यामुळे कधीतरी असं होतं की बरेच जण नर्मदा परिक्रमा करून येतात, पण परत आहेत त्याच स्थितीत राहतात. माझं म्हणणं नाहीये प्रत्येकाने तसंच वागावं. मी माझ्यात झालेला, माईने करून घेतलेला बदल सांगते. पूर्वी खूप मी रागीट होते, म्हणजे थोडस कोणी काय बोललं किंवा नाही बोललं तरी अरे तो माझ्याशी का नाही बोलला, ह्या सगळ्याच्या पलीकडे गेले. ठीक आहे, त्याचा काहीतरी इश्यू असू शकेल. हा पॉझिटिव्ह विचार मनात यायला लागले. म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. समोरच्याचीही काहीतरी प्रॉब्लेम असू शकेल हे समजायला लागलं. आपण फक्त एकतर्फी विचार करत असतो, तर हा न करता, किंवा मान अपमान, जसं तुमचा मगाचा प्रश्न होता, म्हटलं ह्या सगळ्यात पडायचं नाहीये. आपल्या प्रारब्धात आहे. आपल्याला कोणतरी काहीतरी बोललं ना, म्हणजे हे आपण कोणाला तरी बोललं असणार काहीतरी, म्हणून ते रिटर्न्स आले. कारण शेवटी नर्मदा परिक्रमा तुमचं हेच आहे, तुमचं कर्म, प्रारब्ध, पूर्वसंचित या सगळ्याचा मिलाप म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. त्यामुळे हा दृष्टिकोन असा खूप मनावर त्याचे संस्कार झाले. गरजा कमी. तुम्हाला मी 2020 ला पहिली परिक्रमा झाली,
20-21 पहिली परिक्रमा, 21-22 4 महिने भ्रमण माईच्या किनाऱ्यावर, बरं. 22-23 दुसरी परिक्रमा आणि 23-24 आता शिवरात्रीला जल चढलंय, तिसरी परिक्रमा. त्यामुळे ते इतके संस्कार आणि ते आवडायला लागलं बरोबर की साधं जीवन जगू शकतोय आपण. बरोबर. आणि परिक्रमा होते, घडते, तुमच्या पूर्वसंचित प्रारब्धात असेल तर ती घडते. पण परिक्रमेनंतर पण जर तुम्ही तेच नियम तुमच्या आयुष्यात तुम्ही लागू केले तर ती खरी परिक्रमा. परिक्रमा झाली 4 महिने, तुम्ही सगळं विसरलात, पुढे तुम्ही तुमच्या परत आयुष्याला लागलात, तर थोडस ते कठीण आहे. म्हणजे पण मी ते ठरवलंय की नाही, ते जास्तीत जास्त सगळे नियम फॉलो करते. म्हणजे आजही मी 4:30लाच उठते. म्हणजे मला मुलाचा डबा करायचा असतो, हा एक वेगळा इश्यू आहे. तरीही मला सुट्टी असली त्याला तरी मी 4:30लाच उठते. ती एक शिस्त मी स्वतःला लावून घेतली. म्हणजे पूर्वी जे म्हणायचे की सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे तुमचं शरीर तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे, ते आपोआप ऍडजस्ट झालं. आणि राग कमी झाला, आतून खूप शांत झाले. सेल्फ रिअलायझेशन खूप होतं की आपण काय आहोत. तिकडच्या लोकांना बघून आपण इतरांशी कसं वागलं पाहिजे हेही शिकले. बरोबर. हा फरक पडला. खूप खूप फरक पडतो. तर तुमच्या मते लोकांनी परिक्रमा का करावी, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमचं मत की परिक्रमेला कशासाठी जावं, त्याच्यातून काय सिद्ध करा किंवा काय मिळतं आपल्याला, किंवा काय करण्यासाठी परिक्रमेला जावं, तुम्हाला काय वाटतं? मुळात नर्मदा परिक्रमा म्हणजे साधना आहे, तप आहे. तो तट वेगळाच आहे जिथे देवांनी पण साधना केलेली आहे. त्यामुळे नर्मदा परिक्रमा आत्ता काय झालंय माहितीये की ह्यांनी नर्मदा परिक्रमा केली म्हणून मला करायची, त्यांनी केली म्हणून मला करायची. नर्मदा परिक्रमा हा प्रेस्टिज इश्यू नाहीये आणि अंतर कापणं तर मुळीच नाहीये. ज्याला खरंच साधना करायची, कारण काय होतं, हे हौशे नवशे गवशे सगळे निघतात. त्यामुळे तटावर आणि आश्रमांवर खूप भार येतोय. आणि मुळात खरंच ज्यांना साधना करायची आहे त्यांचेही हाल होतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. त्यामुळे आता आपल्याला हे नाहीये ना, वेळ आहे तर चला नर्मदा परिक्रमा करून येऊ, हे ट्रिप नाही. हे ट्रेकिंग नाही. इथे तुम्ही स्वतःसाठी जा. म्हणजे हे जे एक तत्व आहे, आता तुम्ही देव आपण सगळ्यांनी कोणी पाहिला नाहीये, पण देव म्हणजे काय, ते एक ऊर्जा आहे. तशी ही एक ऊर्जा आहे. आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे. त्यामुळे तिथे बसलं ना नुसतं, मी तुम्हाला कोणालाही सांगत नाही की ध्यान शिका आणि मग तिथे जा. तिथे बसल्यानंतर आपोआप ध्यान लागतं. इतकी ऊर्जा आहे तिच्यामध्ये, कारण शेवटी रुद्री आहे, शिवाचा स्वेद आहे, तो प्रचंड ऊर्जा आहे. आणि जसं मी म्हटलं की दक्षिण तट, उत्तर तट, उत्तर तट देवभूमी असल्यामुळे सगळं देवांचा वास आहे. दक्षिण तटाला सगळ्या संतांचा, साधू संतांचा वास आहे. तिथे माईच्या किनाऱ्यावरती असंख्य तीर्थ आहेत. त्या प्रत्येकाचं, आता तुम्ही नर्मदा पुराण पाहिलं तर प्रत्येक घाटाचं महत्व आहे. म्हणजे आता म्हणजे जगन्नाथ कुंटे असते ना, तर ते मलाही ओरडले असते की ही नर्मदा परिक्रमा नाही, हे परिभ्रमण आहे. एक तर मुळात हे डोक्यात ठेवा. पण आपण का जावं की मला माझ्या स्वतःमध्ये बदल हवाय, मला अध्यात्मात कुठेतरी प्रगती करायची. कोरोनामध्ये तुम्ही काय शिकला, तर पैसे कुणाला उपयोगी नाही आले. ज्यांचं नशीब होतं ते टिकले, ज्यांचं लाईफ होतं ते टिकले, ज्यांचं प्रारब्ध होतं ते टिकले. आणि तसं बघायला गेलं तर कोरोना नंतर बरीचशी लोक देवळांमध्ये जायला लागली. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हिंदू धर्म हा आपल्याला जागृत करायचा आहे, तो कुठेतरी लोप पावत चाललाय. आपल्या धर्मात बाहेरची लोक परदेशातून येऊन आपला रिसर्च करतायत, नर्मदा परिक्रमा करतायत, कितना क्यों घूम रहे सब. माईच्या तटावरती एक फॉरेनर जर्मनीच्या आहेत, पुनिका माता का त्याचं नाव आहे त्यांचं, त्या आहेत. त्या नर्मदा परिक्रमा काय पाहण्यासाठी म्हणून आल्या होत्या की क्यों घूम रहे. एकदा नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी वास केला आता तिथे, त्यांच्या प्रारब्धात होतं त्या रस्त्यात. ऑस्ट्रेलियाचे एक
मुलगा इंजिनियर झाल्यानंतर जेव्हा वडिलांनी त्याला विचारलं की आता तू कुठे फिरायचं असेल तर फिरून ये, मग एकदा जॉब लागल्यानंतर तुला जाता येणार नाही. कळत न कळत त्यांच्या नजरेसमोर ओंकारेश्वर आलं. ओंकारेश्वर म्हणजे इतका ऊर्जेचा स्रोत आहे, प्रचंड ऊर्जा आहे तिकडे, म्हणजे अट्रॅक्टच करते. त्यांनाही अट्रॅक्ट झालं, ते ओंकारेश्वरला म्हणून आले. कुठे कुठे गुफेत तुम्हाला ते साधू संत त्यांनी पाहिले, ते ध्यान शिकले. आज कित्येक वर्ष ते तिथेच राहत आहेत. बाहेर येऊन आपली हिंदू संस्कृती घेत आहेत आणि आपण पाश्चात्य स्वीकारतो. त्यामुळे मी तेही सांगेन की नर्मदा तटावर जाताय तर ते सगळं शिकून घ्या. बसल्या बसल्या ध्यान लागतं, जसं मी म्हटलं, तीर्थ आहेत, तीर्थांचं महत्व आहे. म्हणजे आदी अंत जे काय आहे ते सगळं तिथे आहे. ते तत्व काय हे शिकून घ्या. धावाधाव करू नका. म्हणजे माझी पहिली परिक्रमा 4.5 महिन्यात झाली, दुसरी 104 दिवसात झाली, तिसरी परत 4.5 पावणे 5 महिने झाले. तिथून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अजून आपल्याला हवं होतं, अजून राहायला हवं होतं. त्यामुळे त्याची 104 दिवसात झाली, त्याची 88 दिवसात झाली, मग माझी आणखीन कमी झाली. म्हणजे कोणी मेडल द्यायला बसलेलं नाहीये, कोणीही नाही. तुम्हाला मेडल फक्त माई देणार आहे. त्यामुळे हे डोक्यात ठेवा की आपण आपल्या स्वतःच्या साधनेसाठी स्वतःचा शोध घ्या. आपण कोण आहोत, का आपण जन्माला आलोय, आपल्या अंतरात्म्यात श्वास कसा चाललाय, कसा बाहेर चाललाय, कसा आत येतोय, किंवा आजूबाजूला ते वातावरण आहे इतकं भारावून टाकणार आहे. म्हणजे नैसर्गिक वातावरणात तुम्ही राहताय. आता आपण आपल्याला मुंबईला नाही सूर्योदय बघायला मिळत, नाही सूर्यास्त बघायला मिळत. ते सगळं इतकं अप्रतिम आहे की तुमचं मन आपोआप प्रसन्न होतं. म्हणजे मी स्वतः सांगेन, मला पहिल्या परिक्रमेच्या आधी मला मायग्रेनचा त्रास होता, सायनसचा होता, मला थायरॉइडचा त्रासही आहे, हायपोथायरॉइडिझम आहे. मला आत्ता बघून मला कोणी म्हणत नाही की मला हायपोथायरॉइड आहे. म्हणजे मला डॉक्टरांनी, म्हणजे पूर्वी मी खूप जाड होते, तिथून आल्यानंतर वजन आपोआप कमी होतं, कारण आपण खूप चालतो, आपलं जेवण बदलतं, तेल कमी जातं शरीरात, त्यामुळे तो शरीरावर फरक पडतोच. शारीरिक दृष्ट्या पण तुम्ही सुदृढ होता, मानसिक दृष्ट्या सुदृढ होता. म्हणजे मी गेल्यानंतर तसं डॉक्टर मला बघत राहिला, अरे एवढी बारीक, वजन कमी छान झालंय. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं. तर मी म्हटलं नाही, नर्मदा परिक्रमा करून आले. तर ते डॉक्टरही तो हसायला लागला, म्हणजे एंडोक्रायनॉलॉजिस्ट, की ठीक आहे, आता मी पण कोण म्हणाला ना, जर कोण मला वजन कमी करायचंय, मी प्रिस्क्राईब करणार आहे नर्मदा परिक्रमा. म्हणजे खरंच ते तुमच्या स्वास्थ्यासाठी पण चांगलं आहे. अध्यात्माची ओढ लागेल, मन शांत होईल. आपलं मन फार भरकटत असतं, नको त्या गोष्टीत जास्त अडकतं. म्हणजे ठहराव जो लागतो ना आयुष्याला, तो शिकले. कुठे थांबायचं हे कळलं. खूप गोष्टीत अडकून घेत नाही स्वतःला. म्हणजे मी आता इतकंही सांगेन की मी माझ्या फॅमिलीमध्येही नाही अडकलेली आहे. पूर्वी असं वाटायचं, अरे आता माझा मुलगा एवढा लांब गेला, आता तो किती वाजता येणार, तो व्यवस्थित येणार. म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळं माईने शिकवलं. म्हणजे माई इतके संस्कार करते तुमच्यावरती की तुम्हाला ते घेता आले पाहिजे. त्यामुळे जर कोणी नर्मदा परिक्रमा करणार असेल तर फक्त तो गेलाय म्हणून काय काय जण आता हल्ली तर एक नवीन आहे की सगळं ग्रुपच्या ग्रुप निघतो, मग ते सामान गाडींमध्ये ठेवतात, मग आणि मग चालतात. हा ठीक आहे, ज्यांना खरंच व्याधी आहे, शक्य नाहीये, त्यांनी करा. आणि गाडी किंवा चालत कशी करा, पण एकदा तरी नर्मदा परिक्रमा करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण पूर्ण जीवनाचं म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही शिकलं नसाल ते सगळं तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्यामुळे तो तट जो शाश्वत जे आहे, म्हणजे आता 8 कल्पापासून माई वाहते. म्हणजे गंगा ही, जेव्हा गंगेने विचारलं की मी लोक येऊन माझ्यामध्ये जेव्हा पाप शालन करतात तर ते सगळं मी आणखीन कुठे शालन करू, तेव्हा महादेवाने सांगितले की तू नर्मदेमध्ये जा. म्हणजे इतकी पवित्र आहे ती. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण तटावर जातो, परिक्रमा करतो, तेव्हा तट जास्तीत जास्त आपल्याकडून दूषित होणार नाही ह्याची काळजी घ्या. माईमध्ये साबण लावून कपडे धुवू नका. किंवा बरेच जण असं म्हणतात की
ते छोटी पनवती मोठी पनवती जिथे आहे तिथे हम्म. कपडे सोडायचे असतात. माईमध्ये कपडेही सोडू नका. बरोबर. तिला जेवढी तुम्ही पवित्र ठेवणार तेवढी ती तुम्हाला आणखीन देत राहणार आहे. बरोबर. तिला पवित्रच ठेवा. ती पवित्र आहे, पण बरोबर. आपली ही जबाबदारी आहे की तिचं पावित्र राखणं. बरोबर. तर मी बरेच वेळा बघते ना, बरेच जण चपला सोडलेल्या असतात, कपडे हम्म. सोडलेले असतात. काय काय जण आता जेव्हा गाडीने परिक्रमा करतात तेव्हा घाटावरच लहान मुलांना बसवलेलं असतं. मग ते डायपर पण तिथेच टाकतात. हा. ती स्वच्छता ठेवा. ती म्हणजे हा. काय तुम्हाला सांगू, ती काय आहे. जेव्हा म्हणजे मी कदाचित ते शब्दात सांगता नाही येणार किंवा मी सांगितल्यानं तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा कराल तेव्हा तिचं महत्व तुम्हाला कळेल. बरोबर. काही जण प्लास्टिकचे दिवे सोडतात त्याच्यात. प्लास्टिकचे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते ना की मी माईशी एवढी अटॅच झाले की मी ते कागदाचा द्रोण पण माईवर सोडत नाही. कारण ती वाद जेव्हा खालपर्यंत जवळ येते तेव्हा जो चर आवाज येतो ना, मग तो माईला चटका- चटका लागतो. मग तसंच आहे ते. बरोबर. तर तेही करू नका. हा, बरोबर. ती आपली आई आहे. आपण आपल्या आईला त्रास देऊ का? बरोबर. आणि जगतजननी आहे ती. हो. तिचा सांभाळ करा. ती आपला सांभाळ करते. हो. आपण तिला तिचं पावित्र राखा. मी एवढंच सांगेन. बरोबर. तर ताई, तुम्ही भारत भ्रमंती चॅनलमध्ये येऊन आमच्या प्रेक्षकांना नर्मदा परिक्रमेबद्दल तुमचे अनुभव आणि चांगली माहिती दिली आणि परिक्रमा का करावी हे तुमच्या मनाप्रमाणे जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.